नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं. इथे तयारी चालू असते सोनमुख पाहण्याची आणि सगळेजण पाहुणे जमा झालेले असतात. त्यांचं सगळ्यांचं स्वागत इथे सगळे व्यवस्थित करत असतात. त्यात ना एक गावची मोठी फौजदाराची बायको जी असते ती प्रश्न करू लागते मैनावतीला, तुमच्या घरात आजकाल सत्ता पालट झाली तसं वाटायला लागले. तर इथे मैनावती सांगू लागते, रोजचेच रडगाणं, रोजच्याच कहाण्या, आता सांगावं तरी काय काय आणि किती किती. त्यात रांगडे पाटील म्हणजे आपले आढळराव सांगू लागतात की सत्ता पालट ही होणारच ना, कारण प्रत्येकाचे भोग असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्याला भोग भोगल्यानंतर आपलं आपलं राज्य येतं. जसं तुमचं राज्य आहेच फौजदारकीचं. फौजदारबाई तिच्या नवऱ्याचं कौतुक करता करता म्हणू लागते की काहीही म्हणा, पण तुमचा वारस हक्क चालवणारी व्यक्ती जर कोणी दुसरी तिसरी असेल तर ती तुमची सुनबाई आहे. कृष्णा पाचगावची सरपंच आहे. तर इथे आढळराव सांगू लागतात की वारसदार कोण काय हे नंतर ठरलं जाईल. खरं तर आपल्यासाठी, माझ्यासाठी तरी आज माझे दोन्हीही मुलं एकच पारड्यात आहे. दोघांचं वागणं, दोघांचं जे काही आहे ते एकदम माझ्यासाठी सम आहे. त्याच्यामुळे वारस मी कोणाला ठरवणार हे तर आता पुढेच कळणार. उत्तराधिकारी कोणाला करायचं असे प्रश्न आता तिथे बोललं जात असतात. प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे की उत्तराधिकारी होण्याचा अधिकार खरं तर कृष्णाला द्यावा, पण आढळराव सांगतात की हा अधिकार मुलाचा आहे. सुनाला द्यायचा की नेहमी ते नंतर ठरवतोच. इथे सुनाचं इतकं कौतुक चालू असतं पाचगावचे सरपंच म्हणून. त्यातनं आढळराव स्वतःच्या मुलांचंही कौतुक करत असतात. आणि तितक्यातच आता कधी सोनमुखाचा कार्यक्रम सुरू करायचा, आम्हाला नवी नवरी कोण आहे पाहायचं आहे म्हणून गावातली काही मंडळी बोलू लागतात. तर तितक्यात ना सावित्री मुलीला घेऊन येते आणि म्हणू लागते की आलीच नवरी बघा. आणि ती आल्यानंतर सगळेजण तिला बघू लागतात आणि म्हणू लागतात की खरंच सुनबाई फारच सुंदर आहे. आणि ह्या दोघी सख्या बहिणी, मग हे घर आणि हे गाव दोघी बहिणी सख्या मिळून किती सुंदर सांभाळतील आणि असे एकजुटीने राहिलं तर किती छान गावाचाही उद्धार होईल. आता इथे सावित्रीला राग येतो. दोघी बहिणी सख्या आहे, त्यांचं किती कौतुक आहे असं बोललं जाते. सावित्रीचा संताप होत असतो. त्यातनं आता विषय बदलता बदलता त्यात एक बाई म्हणू लागते की खरंच पूजानं तू खूप सुंदर दिसते, नवरी म्हणून पाहण्यात तर खूपच छान वाटते आणि इतके दागिने तू घातले, त्या दागिन्यात तू मडली, ते पाहून तर अजूनच भारी वाटते बरं का, असे म्हणू लागलेलं असतानाच बघा आपल्या कृष्णाला तिथे पाणी वाढण्यासाठी इथे पूजाने बोलवलेलं असतं. तर तेव्हा पाणी घेऊन आलेली कृष्णा दागिन्यांनी मडलेली इतकी सुंदर पोशाखात दिसत असते. तिचं कौतुक सगळ्या मंडळी करू लागतात आणि म्हणू लागतात की खरं सांगू का, आज सोनमुख जणू काही तुझंच पाहिजे असं वाटू लागले. कृष्णा तू नव्या नवरीसारखी दिसते हं, असं इथे जमलेल्या बायका बोलतात. सावित्रीचं तोंडच पडतं. सावित्रीला फार संताप होत असतो. माझी मुलगी नवी नवरी आहे, तिचं कौतुक करायचं सोडून ह्या झिपरीचं कौतुक सगळेजण करतात. आणि कृष्णाचं झालेलं कौतुक मात्र ह्या मालिकेंना काही पाहावलं नाही. पूजाने लगेचच सगळ्यांना आता इथे स्वतःकडे लक्ष वेधून घेत बोलणं सुरू केलेलं असतं की तुम्हाला एक गोष्ट सांगायची जी आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. या घराचं रहस्य समजा हवं तर जाणून घ्या. सख्ख आणि सावत्र ह्या दोन गोष्टी काय आहे एवढं तर माहिती असेल ना. तर मी तुम्हाला सांगते, ही कृष्णा काय माझी सख्खी बहीण वगैरे काही नाही. त्याच्यामुळे आमच्यामध्ये सख्ख असं काही होणारच नाही आहे. आणि राहिला विषय आत्ता ह्या घरातला, तर आम्ही दोघी काही सख्या जावा नाही हं. ही माझ्या प्रिय सासरे म्हणजेच आढळराव पाटील फादर इन लॉ यांच्या दुसऱ्या बायकोची सून आहे. तर ती काय आमची सख्खी नाही. आणि राहिला प्रश्न वारसदार किंवा ह्या घराचं वरिष्ठ कोणी असेल तर तो असेल माझा नवरा. आणि ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळं काही आमचं आणि आमचंच आहे. याच्यावर पहिला अधिकार समर मोठा आहे, या नात्याने त्यालाच सगळा अधिकार असणार. आणि ही बाळजाबाई इतके वर्ष आमच्या घरावर ताबा मिळवून बसली, कब्जा करून बसली, नागिनीसारखं विटोळं घालून प्रत्येक गोष्टीवर बसली. आणि हेच ते दागिने जे आहे जे ह्या घराण्याचे परंपरेचे दागिने आहे. तर हे दागिने घालण्याचा सून म्हणून माझा आहे, कारण माझा नवरा हा खरा वारसदार आहे. आणि हे दुष्यंत जे आहे ते माझ्या सासऱ्यांच्या दुसऱ्या बायकोचे जे काय म्हणतात ते वारस नाही आहे, तर त्यांचा नाही. तर इथे आता बाळजाबाई चिडते आणि जे काही तू बोलते ना ते आत्ताच आत्ता थांबव असा इशाराही ती देते. तर इथे पूजा त्यांना ओरमटपणे म्हणते की तुमची जुनी सवय गेली नाही वाटतं प्रत्येक गोष्ट बळकवायची.
आणि हे दागिने पण तसेच बळकवले तुम्ही. हे खानदानी दागिने खानदानाबाईच्या अंगावर शोभून दिसतात. जशी की माझी सासू पहिली बायको होती, या अधिकाराने तिच्यानंतर तिची सून मी, म्हणून या सगळ्या दागिन्यांवरती, या सगळ्या प्रॉपर्टीवरती माझ्या नवऱ्याचा आणि माझाच अधिकार आहे. तर हे दागिने घालण्याचा अधिकार ही दुसऱ्या बायकोच्या सुनाला अजिबातच नाही. त्याच्यामुळे हक्कानुसार उत्तराधिकारी ह्या घराचा जर माझा नवरा असेल तर हे सगळे दागिनेही माझेच. आता हे सगळे दागिने आत्ताच्या आत्ता काढून दे, कारण त्याची घालण्याची लायकी तुझी नाही, असं स्पष्ट ज्या वेळेला पूजा बोलते मात्र दुष्यंतचा संताप होत असतो. इतकी निर्लज्ज आणि सगळ्यांसमोर भराभरा बोलत असते. दुष्यंत मात्र तिला म्हणू लागतो की तुला सांगून ठेवलं होतं की 4 पाहुणे येतील त्यावेळी त्यांच्यासमोर असं काही बोलायचं नाही किंवा मान अपमान करायचं नाही, तर तू शेवटी तेच केलं. तरी ते समरलाही म्हणू लागतो तिच्याकडून मला अपेक्षा नाही, पण मी तुला म्हणालो होतो ना पाहुण्या रावळ्यांसमोर अजिबात तमाशा करायचं नाही, तरी तिने करायचं ते केलंच ना. आणि तू काही म्हणतसुद्धा नाही तिला काहीतरी सांगायला हवंस तू. तरी ते समर म्हणतो का सांगू मी तिला, काही चुकीचं बोलते का ती तर तिचा अधिकारच तर मागत आहे. या घराची ती मोठी थोरली सून आहे, त्या अधिकाराने पारंपरिक पिढीजात जे दागिने आहे ते माझ्या आईनंतर तिलाच मिळायला हवे. आत्ता इथे त्याने त्याची बाजू मांडली. दुष्यंतचा मात्र संताप होत असतो. इथे तो त्याच्या बायकोला कृष्णाला म्हणू लागतो की तू यातला एकही दागिना काढून द्यायचा नाही, काही गरज नाही हिचं ऐकायची. इथे मात्र कृष्णा नवऱ्याला शांत राहा, डोकं शांत ठेवा असं म्हणू लागते. 4 पाहुणे आले, त्यांच्यासमोर तमाशा नको. आणि काय हवं हिला, हे दागिनेच ना, मला दागिन्यांचा मोह तर अजिबातच नव्हता. तर ती दागिने काढून आता एक एक देऊ लागते. ही निर्लज्ज बाई तिने उतरवलेला एक एक दागिना स्वतःच्या अंगावर चढवत जाते, अगदी हवऱ्यासारखी. आणि तिला पाहून खरं तर चिड येते. असं वाटतं तिच्या झिट्ट्या उपटून तिच्या कंबरात लाथ घालून काढून द्यावा घराबाहेर. पण आता करणार काय, थोरली सून म्हणून ती ह्या घरात मिरवते. तिचे प्रत्येक नखरे आता इथे सासरे आढळराव उचलत आहे. तिच्या शब्दाला ते काहीही म्हणत नाही. गावासमोर एवढा अपमान होतोय, त्या सगळ्या गोष्टी फक्त निमूटपणे पाहताय. इतकं मुलावर प्रेम करणारा बाप कोणी पाहिलेलं नसेल. आत्ता ह्या क्षणाला आढळरावांची सगळ्यात जास्त प्रत्येकाला चीड वाटेल, कारण इतका सुनेचा अपमान होतोय. आणि हा कसला सासरा प्रत्येक गोष्ट सुनाकडनं करून घेतोय. अगदी आता तर पूजाने तिची लिमिटच क्रॉस केली. पूजाने एक दागिना राहिला आहे अंगावर म्हणत मंगळसूत्राकडे हात करत तो घेण्यासाठी तिला म्हणू लागते की काढून दे. तर आता दुष्यंत म्हणू लागतो की जिथे तिथंच थांब, हा दागिना काही पिढी जात आणखी पारंपरिक नाही, माझ्या स्वतःच्या पैशाने मी तिला घेतलेलं मंगळसूत्र आहे, ते तू मिळवण्याचा प्रयत्न करू नको, तुझी लायकी नाही. हां, तर आता इथे बरं माझ्या लायकी नाही कळलं, तुमच्या पैशाचे तुम्हालाच राहू द्या, फक्त माझ्या सासऱ्यांचं आणि ह्या घरात जे काही अधिकार आहे त्यानुसार ह्या गोष्टी ह्या माझ्याच असणार, म्हणून मी तुम्हाला देणार नाही, असं निर्लज्जासारखं पूजा बोलते आणि हसत मुखाने सोनमुखासाठी बसलेली असते. गावातल्या बायकांना म्हणते ती चला करू आपण आता सोनमुखाचा कार्यक्रम सुरू, पण त्याच्या अगोदर कृष्णा तू माझ्या पायाजवळ येऊन बस. तर काही बायकांनी आता तिथे विरोध केला. ती सरपंच आहे आणि थेट तिला तुझ्या पायाजवळ तू बसवायला बोलवत आहेस, तुला काहीतरी वाटतं का. आता इथे हे ऐकल्यानंतर मात्र आपला दुष्यंत इतका चिडतो आणि बापाला म्हणू लागतो की बाबा तुम्ही हे सगळं काही सहन करताय, ऐकतायत का, तुमच्या मुलाच्या प्रेमाखातर, तो मुलगा आहे तर मी नाही आहे का, माझी बायको तुमच्यासाठी कोणीच नाही, तिच्याकडनं तुम्ही एवढं सगळं करून घेताय, ती पण तुमच्या प्रेमाखातर करते, ह्या गोष्टीची तरी तुम्ही जाण ठेवायला हवी होती. आता इथे इतका संतापलेला असतो दुष्यंत. नोकराणीसारखी ती तिच्या दासीसारखी पूजाच्या पायाशी बसलेली असते. पूजा निर्लज्जपणे म्हणते की ज्याने त्याने लायकीत राहिलं का, मला खूप आवडतं, हीच तुझी लायकी बरं का, माझ्या पायांच्या तळव्यांजवळ बसण्याची. महाराणीसारखी महाराजासारखा हे दोघं नवरा बायको बसतात आणि त्यांच्या पायाशी इथे आपली कृष्णा बसलेली असते. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर दुष्यंत मात्र काही आता इथे थांबेना आणि त्याला खरंच सगळ्यात जास्त राग कोणाचा येत असेल ना ह्या क्षणाला तर कृष्णाचा आहे. हे सगळं सहन करायची गरज काय, का करतीये असं म्हणत तो तिच्यावर चिडतो आणि तिथून निघून जातो. आढळराव मात्र हे सगळं काही पाहत असतात आणि ह्या क्षणाला प्रेक्षक म्हणून आपल्याला तर आढळरावांचीच गाल झोडावं वाटतंय. अरे एवढं कसं प्रेम मुलावरचं की मुलासाठी दुसऱ्या मुलाच्या बायकोचा अपमान होतोय आणि तो निमूटपणे सहनही करतोय. लिमिट क्रॉस. आता इथे सोनमुख सुरू झालेलं असतं. सगळ्या बायका आता सोनमुखाला गिफ्ट्स वगैरे देतात. त्या आता सोनमुखाचं मुख पाहण्यासाठी हे नवरदेव नवरी स्वतःचा चेहरा हे पाहू लागतात आणि हळूच हे दोघं नवरा बायको
दासी कोण तिचंही मुख दाखवतो असं म्हणत इथे कृष्णाचा चेहरा त्या आरशात दाखवतात. आता कृष्णा ही तिच्या खोलीमध्ये सगळे पाहून निघून गेल्यानंतर जाते. तर त्याच वेळेला तिथे दुष्यंत दरवाजा आपटत एंट्री करतो आणि म्हणतो, मला सगळ्यात जास्त राग येतोय, मला फार संताप होतोय. आता इथे कृष्णा मात्र तिच्या दुःखात आहे. ती गावची सरपंच आहे, तिचा सरपंच या अधिकाराने काय काय व्हायला हवे, लाडकोड कौतुक. पण आता पूजाने तिचा अपमान केला आहे ही गोष्ट तिला आता सहनच होईना आणि ती स्वतःवरतीच आता राग काढत रडत बसलेली असते. दुष्यंत तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणू लागतो की तू का रडत आहेस? तर ती म्हणते काही नाही, मी नंतर येते. ती रूमच्या बाहेर जाऊ लागते. पटकन तिचा हात पकडून इथे दुष्यंत स्वतःचा राग शांत करतो आणि तिलाही बसवत म्हणू लागतो की मला एका थोर महान व्यक्तीने सांगितलं आहे की मनातली गोष्ट ओठावरती आली की मग ती व्यक्त केल्यामुळे मन हलकं होतं. आता इथे मन हलकं करावं अशी इच्छा दुष्यंतने व्यक्त केल्यानंतर कृष्णा सांगू लागते की मला तरी आत्ता या क्षणाला असं वाटत आहे की मी सरपंच आहे ना त्याने गावाचा मान ठेवू शकले नाही. कारण लोक काय म्हणतील, सरपंच असून ह्या बाईचा घरात कोणी मान करत नाही, हिचा आपण बाहेर तरी का मान करायचा. म्हणून तिला आत्ता या क्षणाला असं वाटते की मी सरपंच पदाचा राजीनामा द्यावा. म्हणजे हे जे सगळे प्रॉब्लेम आहे गावाला मी सांभाळू शकणार नाही आत्ता. मला आत्ता घर सावरायचे, तर ह्या सगळ्या सावरण्याच्या प्रक्रियेत मी गावाचा नुकसान करू शकते. तर मी आता गावाचा विचार न करता फक्त घराचा करणार. घर सावरणं, एकत्र आणणं याच्यासाठी मी सरपंच पदाचा राजीनामा देते. हे ऐकल्यानंतर दुष्यंत तिला म्हणतो, थांब, काय उतावीळपणा करतेस तू, असं काही करायचं नाही. इथे मात्र कृष्णा ऐकायलाच तयार नाही. चला, जावई बापू पुन्हा सासूरवाडीला आले. सगळ्यात पहिल्यांदा लग्नानंतर आले ह्या गोष्टीचं कौतुक सावित्रीला फार झाले. भक्तीला हाक मारून लगेच भाकर तुकडा मागवते. स्वतःच्या हाताने भाकर तुकडा ओवाळून दारात टाकते आणि म्हणू लागते की खरंच मला खूप आनंद झालाय. माझ्या मुलीचे हे रूप सौंदर्य पाहून, तिचा तो रुबाब, तिच्या अंगावरचे हे एवढे दागिने, किती श्रीमंत दिसते माझी मुलगी या रूपामध्ये. तर भक्तीला इथे कान टोचत म्हणू लागते की पाहून माझ्या मुलीकडे नजर नको लावू. आत्ता जा किरणमाला आपला कॉफी संपली ती घेऊन ये, माझ्या मुलीला छानशी कॉफी बनवून दे. भक्तीला इतकं ठणकावून सांगितल्यानंतर भक्ती मात्र आता काही न बोलता तिथून गुपचूप निघून जाते. ती गेल्यानंतर आता इथे सावित्री कौतुकाने बोलू लागते की खरंच मला ना खूप आनंद होतो. त्या झिपरीचं तोंड इतकं पडलेलं होतं. खरंच सोनमुख म्हणजे काय असतं ना, मला आज कळलं. माझ्या मुलीचं तोंड सोन्यासारखं सोनमुख दिसत होतं आणि त्या झिपरीचं असं पडलेलं मुख. खरंच इतका भारी नदीचा अपमान केला आहे तू पूजा, मला खरंच तुझं फार कौतुक वाटतं. मला तर असं वाटतं लवकरच ती ह्या गावातून सरपंच पदाचा राजीनामा पण देऊ शकते आणि मग ती सरपंचही राहणार नाही घरात, पण तू तिचा पाणउतारा करशील. काय भारी वाटेल ना ते सगळं पाहायला. तर आता इथे त्याच वेळेला समोर म्हणू लागतो, तिने सरपंच पदाचा राजीनामा दिला का लगेच आपण पूजाला सरपंच पदाचा अधिकार स्वीकारायला लावायचा आणि तिला गावची सरपंच बनवून ह्या 5 गावांवरती राज्य करायला ठेवायचं. आपली मुलगी 5 गावची सरपंच होणार, किती भारी वाटलं हे ऐकून, असं सावित्री म्हणत स्वतःचंच कौतुक करू लागते. आणि त्यावेळेला तिथे कॉफी घेऊन आलेली असते भक्ती. आता भक्ती इथे पूजाला कॉफी देते. तर ती तिच्याकडे पाहून म्हणू लागते, तू आज सोनमुखाला यायला हवं होतंस ग. तुला ना इतका मजा आली असती पाहायला. तुझी ती लाडकी बहीण आहे ना कृष्णा, तिचा अपमान कसा झाला हे तुला तर माहीतसुद्धा नाही ग. थांब, मी तुला वर्णन करून एक एक गोष्ट सांगते आणि मग तुला कळल त्या झिपरीचा, तुझ्या बहिणीचा आम्ही कसा कसा अपमान केला आहे. आता पूजा एक एक गोष्ट इथे वर्णन करून सांगू लागते की कसं मी पाहुण्यांसमोर त्या कृष्णाचा अपमान केला. तिला माझ्या पायाशी बसवलेलं होतं. ते दृश्य तर पाहण्याजोगं होतं. हे सगळं काय ऐकल्यानंतर आपल्या भक्तीला मात्र फार वाईट वाटत असतं की ह्या निर्लज्ज लोकांनी माझ्या कृष्णाचा कसा आणि कसा अपमान केला असेल. तिला मदत करायला कोणीच नाही. ती खरंच घर जोडण्यासाठी किती स्वतःचा त्याग करते. तिच्या त्यागाची किंमत नाही ह्या लोकांना. आता भक्ती काय मदत करणार हिला आपण पुढे पाहणारच आहोत. कृष्णाने मात्र घेतलेल्या निर्णयावरती पुन्हा विचार कर, असं इथे दुष्यंत म्हणू लागतो. कृष्ण मात्र आता काही विचार करायला तयार नाही. फक्त गावासाठी, गावाच्या विचारासाठी, भल्यासाठी हा निर्णय घेते असं म्हणत ती आता गावात राजीनामा द्यायचं ठरवते सरपंच पदाचा.
आपला दुष्यंत मात्र फार संतापलेला आहे. राग तर तो काढणारच आणि इथे कृष्णाला पण तो सावरण्याचा प्रयत्न करणार. तो त्याच्या वडिलांना जाऊन जाब विचारतो, बाबा तुम्ही असं का केलं? तुम्ही एका मुलाचा विचार, एका सुनेचा विचार करता करता दुसऱ्यावरती अन्याय केला आहे, हे तुम्हाला लक्षात येतं का? तुम्ही केलेलं अन्यायाचं काय होणारे रूपांतर ही तरी माहिती आहे का? कृष्णा राजीनामा देत आहे गावच्या पदाचा, सरपंच पदाचा. हे तुम्हाला चालतंय, खपतंय? आता बाळजाबाई मात्र आता आवाज उठवत आहे बरं आढळरावांच्या विरोधात. आढळरावांना ती म्हणते की मला मान्य आहे, पुत्रप्रेमाखातर तुम्ही काही बोलले नाही, पण एखादं बाळ जर आईचं कानाचा चावा घेऊ लागला ना, तर ती आई त्या बाळाचा कान पिळते ना, तसा आज तुम्ही करायला हवं होतं. समरचा कान पिळायला हवा होता. एखादी आई आपल्या मुलाला जसं चांगली शिकवण देते, आता ती जर इथे नाही आहे, तर तिच्या जागेवर तुम्ही आई बनून त्या मुलाचा कान पिळायला हवा होता. हे म्हटल्यानंतर आता दुष्यंत आणि बाळजाबाईचं बोलणं ऐकून काय परिणाम होतो, आढळरावांनी काय निर्णय घेतला आहे, नक्कीच काय त्यांनी निर्णय घेतला असेल, त्या क्षणाला ते गप्प राहिले, पण पुढे नाही राहणार. इथे आपण हेही पाहतोय की इथे कंटिन्यू कृष्णाचा इथे अपमान करते पूजा. आता समरही म्हणतोय की तू ना लिमिट क्रॉस करते, त्या दोघांचा तू जास्तच अपमान करते. तर पूजा म्हणते करल, मी तेच करण्यासाठी इथे आले, शांत राहण्यासाठी नाही आलेले. खरा चेहरा आज पूजाने समरला दाखवला. प्रेमाची नाटकं करून ती त्याच्यासोबत आली आहे, पण तिचा खरा रंग, तिचं जे काही रूप आहे, जे काही तिला बदला घ्यायची प्रक्रिया आहे, आज सगळ्यांसमोर तरी तिने व्यक्त केली आहे. समरला मात्र आता पश्चाताप होणार. त्या बाईला आपण बायको बनवून घरी आणलेलं आहे. आता इथे आपली कृष्णा गावच्या बायकांना म्हणू लागते की मी सरपंच पदाचा राजीनामा देणार. तर गावच्या बायका म्हणू लागतात की अजिबात द्यायचं नाही, आम्ही तुला तसं करूच देणार नाही, तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची. तर आता इथे मग मला एक मदत कराल का, साथ द्याल का माझी? तर बायका म्हणतात सांग ना काय करायचं तुझ्यासाठी, तर आम्ही काही पण करू. आता इथे आपली कृष्णा म्हणू लागते की तुम्ही मला सगळ्यांनी एक मदत करायची आहे, त्या मदतीने मी आता जो काही प्लॅन केला आहे तो प्लॅन करायचा आणि मी मग राजीनामा देणार नाही. आता हे जे ट्विस्ट आहे तो खरं तर खूप गमतीशीर आहे आणि पूजेला चांगलीच तिची लायकी दाखवली जाणार आहे. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.